मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्रीमातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। 16 सोमवाराचं व्रत करणं कितीही अवघड असलं तरी श्री म्हाळसा देवी ते व्रत पार पाडतील हे आपण देखील जाणता। आणि त्याच व्रताचं फळ म्हणून तुम्हाला त्यांची इच्छा पूर्ण करावीच लागेल। पण मी तिची इच्छा कशी पूर्ण करणार? कारण म्हाळसा हीच पार्वती आहे। होय देवा, मला ते कळते आहे, परंतु विचार तर करावा लागेल। होय, प्रधानजी म्हाळसा वाट पाहत असेल, मला निघावं लागेल। यावे। बानू, काय झालं? भेटले का देव? नाही बानू, अगं आख्यान संपल्यावर हात थांबणं बरं नाही बघ। पण मला देवासनी भेटायचं आहे बघ हा बानू, परत त्या म्हाळसाताईंनी बघितलं तर उगा तंटा ना ग। असं काय करतीय? काय गडावर थांबणार आहे का? जायचंच आहे खाली वाड्यावर। एवढी घाई कशा पाय करतीय? अगं पर आत्ताच का भेटायचं आहे तुला देवासनी? हाय माझं का, मला विचारायचं आहे त्यासनी काय बाय। ते बघ बंडोबा येतो आहे, त्यांना सांगावा घेऊन देवाकडे पाठवता येईल। वय वय चला बंडोबा, अहो माझं एक काम आहे तुमच्याकडे। त्यात काय? सांगा की आत्ता करतो। थांब, काम सांगायचं आहे अजून। हा सांगा सांगा। सांग। देवासनी एक सांगावा धाडायचा आहे। होय सांगतो की। त्यासनी सांगायचं आहे का मला बोलायचं आहे त्यांच्या संग? कधी? आत्ता आत्ता? बिगी बिगी जा आणि देवासनी सांगा, सांगा की आम्ही कवा तर उभा आहोत। बरं बरं, देवासनी सांगून ये तुझी। देवा देवा देवा। बंडोबा, काय झालं? देवा, बाणाईचा सांगाव आहे तुम्हासनी, त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे। कधी? आत्ताच, त्या राजवाड्यातच आहे, अजून घराखाली गेलं नाही ती। अजून काही सांगितलंय? नाही जी। बरं, ये तू। बानू, देव आले, येते म्या।
बोलवलंस? देवा, किती दिवसानंतर बोलते आहे मी तुमच्या संग. होय, आख्यान आणि राजकारभारातून वेळच नाही मिळाला भेटायला. आपल्या ठरल्या वेळेला मी येणार बानू. माझ्यासाठी कधी बी ठरलेला नेम मोडणार नाही तुम्ही. मला एकलं एकलं वाटतंय तुम्ही भेटलं नाही की. हे चांगलं लक्षण नाही. कैलासात पार्वतीलाही एकटंच वाटायचं. तिला समजवताना मी तिला कसं समजावू हा प्रश्न नेहमी पडायचा. तुम्हासनी हे सांगून मला त्रास नव्हता द्यायचा जी. नाही, त्रास नाही, पण मी तुला एवढ्यासाठी सांगितलं कारण त्या एकटेपणातून असे प्रसंग घडले की त्याला सामोरे जाणे सोपे नव्हते. बानू, तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्या सोबत. आख्यान ऐकताना मी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण जवळ आला आहे. मी ज्यांना आराध्य मानलं, ज्यांची पूजा केली, त्या श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचे रूप घेतले. ते नेमके कसे, कोणत्या क्षणी, हे जाणून घेण्याची उत्सुकता मला होती. आजवर मी त्याविषयी ओझरता ऐकलं आहे, पण आख्यानात ती कथा लवकरच येईल. सत्य कळणं खूप दूर नाही. आज न उद्या ते समोर येणारच. बानू, पण तू मला हे नाही सांगितलंस की तू मला का बोलवलं आहेस ते. देवा, मला तुम्हासनी एक विचारायचं आहे. विचारू का जी? देवा, हे आख्यान ऐकता ऐकता मला असं वाटलं का तुमच्या ह्या रूपाची कथा बी आता लवकरच येणार आहे. तर भानू, विचार. तर मला असं विचारायचं होतं का तुमच्या अवताराची कथा बाला बी ऐकायला मिळावी. म्हणजे त्यानं बी तुमची भक्ती केली आहे आणि जे पुण्य माझ्या वाट्याला येत आहे ते त्याला बी मिळावं असं मला वाटतं. तर म्हणून मला तुम्हाला विचारायचं होतं का म्या हे आख्यान ऐकाया बाला बोलवलं तर चालेल का? बानू, जे तुला प्रिय आहे, ज्यात तुला आनंद वाटतो आहे ते तू कर. त्यासाठी माझ्या अनुमतीची काहीच आवश्यकता नाही. तसंही अजामिळचं याआधी मला स्वागत नाही करता आलं. तो आला तर मला आनंदच होईल. मला ठाव होतं का तेव्हा तुम्ही कधी बी नाही नाही म्हणणार. बानू, बरीच रात्र झाली आहे. आता तू वाड्यावर जा. निघतेस ना? वय वय. बानू जी, चिंता नको करूस. येत्या काही दिवसात मी तुला भेटायला येईन. वय जी. नारायण नारायण. जीवा शिवाची गाठ पडाया उशीर कशाला आता. क्षणाक्षणाने काळ धावतो जाग येऊ दे आता. नाथ जागृती अनुभूतीने पाणावू दे नयना. बोला नाथ जय जय नाथ, जय 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 नाथ. नारायण नारायण. मुनिवर, प्रभू,
अजून तुम्ही गडावरच? अहो, असं काय म्हणता आहात तुम्ही? प्रभू, काही चुकले का? कोणाचे? माझे? तुमचे? छा छा, अजिबात नाही. मुनिवर, तुम्ही ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचं लक्ष असतंच कुठे हल्ली. एकदा आख्यान सुरू झालं की ते कुणाचे म्हणजे कुणाचेच नसतात. काय प्रभू, कथा जशी आहे तशीच मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात काही न्यून राहत असेल तर आपण मला मार्गदर्शन करावे. मुनिवर, तुम्ही आख्यान अगदी उत्तम सांगता आहात. आख्यान हे आपल्या शिष्याला लाभदायक ठरावे असाच तुमचा प्रयत्न आहे असं माझ्या ध्यानात आलं आहे. परंतु श्री म्हाळसादेवी ह्या आमच्या भगिनी आहेत ह्याचा बहुतेक तुम्हाला विसर पडला आहे. राजसभेतून इथवर यायला तुम्हाला उशीर झाला. प्रधानजींसोबत बोलत होतो. मला वाटलं गड उतरून गेलात की काय. मी नियम कधीही मोडत नाही. मी तुला ह्यापूर्वीच सांगितले आहे की पंधरवड्यातील केवळ 2च दिवस मी जाईन. आज तुम्ही माझ्यासोबत आहात. मला तुम्हाला असे सांगायचे आहे की ज्या क्षणी तुम्ही हे रूप घेतले त्या क्षणी त्या घटनेत काय काय घडलं, कसं कसं घडलं हे जाणून घ्यायची माझी उत्सुकता वाढली आहे. मला अनाहूतपणे अनेक गोष्टी दिसल्या. त्याचा अर्थ मला पूर्णपणे कळत नाही, पण हळूहळू कळतील असं मला वाटतं. तुला हे सर्व समजून घ्यायची ओढ लागली आहे, हे शुभ लक्षण आहे. तुम्हाला आठवतं, विवाहाआधी तुम्ही मला भेटायला आला होतात. आपण दोघेही काही अंतरावर होतो, पण तुम्ही मला न भेटताच गेलात. होय, पण जाताना मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू ठेवून गेलो होतो. आठवतंय? हो, कसा विसरेन मी तो क्षण. तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. ह्याचा अर्थ तुम्ही मला आख्यानात दिसणार आहात. तुम्ही मला भेटण्याआधी कसे होतात हेही मला कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकत्र येण्यामागे काय प्रयोजन आहे हे देखील मला कळेल. मला मी कोण आहे हे तर समजून घ्यायचे आहेच, पण मला तुमच्या सोबत निरंतर राहायचे आहे. तुम्ही जेव्हा कैलासात प्रस्थान कराल तेव्हा मला विसरू नका. मला तुमच्या सोबतच राहायचे आहे. नारायण नारायण, असा भेदाभेद माझ्याकडून होणे शक्य नाही. तरीही आपण म्हणत असाल तर क्षमा असावी प्रभो. काय हे मुनिवर, अहो आम्ही केलेला विनोद देखील तुम्हाला कळला नाही? विनोद? माझा तर जीव जाईल की काय असे मला वाटत होते. नारायण नारायण.
मी तुम्हाला काय म्हणाले होते मुनिवर? तुम्ही का उगाच त्यांना त्रास देता आहात? नाही देवी, काहीतरी कारण असल्याशिवाय माझे आराध्य असे म्हणणार नाहीत. त्यांच्या शब्दांचा अर्थ काही वेगळाच आहे. सांगा प्रभू. मुनिवर, तुम्ही मल्हारी चरित्र सांगण्याचे शिवधनुष्य उत्तम पेलले आहे, परंतु मुनिवर, कथेच्या गंभीर प्रकृतीमध्ये तुम्ही सगळ्यांना गंभीर करता आहात. आख्यान ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल हेही तुम्ही पहा, एवढेच मला सुचवायचे आहे. नारायण नारायण. प्रभू, आपण साक्षात ज्ञानमूर्ती आहात. आज खऱ्या अर्थाने माझी गुरुपौर्णिमा साजरी झाली. आता या आख्यानात आपण सांगितलेले मी नक्की ध्यानात ठेवीन. शुभम भवतु. आख्यानात श्री खंडेरायांच्या अवताराचा संदर्भ येणार आहे, तेव्हा तुम्ही सावध असा. होय माते. मुनिवर, बाणाईला देखील 16 सोमवाराचं व्रत करण्याची इच्छा होईल, मात्र ह्यावेळी स्पर्धा संघर्ष नको. जशी आपली आज्ञा प्रभू. नारायण नारायण. जे तुला प्रिय आहे, ज्यात तुला आनंद वाटतो आहे, ते तू कर. तसही अजामेचं याआधी मला स्वागत नाही करता आलं. भानू, कसला विचार करते आहेस? झोपायचं नाही वय? झोपच गेली हाय बघ माझी. आता कधी एकदा बाला भेटते हाय असं झालं आहे बघ. भानू, येड लागलंय वय तुला? अगं, एकदा त्या खडावा घालून गेलीस तेव्हा काय झालं होतं ठाव आहे ना व? आता तुला वाटलं तरी मी तुला जाऊ द्यायची नाही बघ अशी आजाला भेटाया. पर बाला भेटाया वस्तीवरच जायला हवं असं कोणी सांगितलं तेव्हा? आणि वस्तीवर जायचं कोण म्हणतंय? मला समजल असं बोललीस तर कळ मला. किंवा आजा तर चंदनपुरीला, तू आता जेजुरीला. आता आजाला भेटायचं म्हणल्यावर चंदनपुरीला जायला नको वय? नाही, बान जेजुरीत यायला हवं. काय झालं ग दात काढा एवढं? येडच लागलंय बघ तुला, दुसरं काय नाही. मागच्या खेपला जेव्हा आजा हाता आला होता तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना व? त्याला गडावरची पायरी बी चढू दिली नाही ग म्हासाताईंच्या आईनं. या आख्यानामध्ये महाराज देवांनी हा अवतार कसा घेतला हे सांगणार आहे. आणि मला असं वाटलं का बाना ते ऐकावं, हे समजा आख्यानच ऐकावं बान, म्हणून मी देवासनी तसं सांगितलं बघ. काय देवासनी तू विचारलं? काय म्हणले देव? तसं काय बोलले नाही बघ, पर मला ठाव आहे. माझ्या मनात हाय म्हणल्यावर ते नाही नाही म्हणणार. ते आहेच ग, पर म्हासाताई त्यासनी हे कळलं तर आवडल वय त्यासनी. काय चुकलं ग माझं? मला असं वाटलं का बाना आख्यान ऐकावं, यात काय चुकीचं आहे? अगं तसं कुठं म्हणले म्या? तू काय बी चुकीचं करणार नाहीस, पर म्हासाताईसनी हे आवडणार नाही हे बी खरं आहे बघ. तेव्हा कशा पाय उगा नाही आवडत तर नसू दे. आणि मला जे वाटलं ते मी सांगितलं आहे देवासनी. म्या काय बाला हातच राहा असं म्हणणार आहे का? हे आख्यान संपल्यावर जाईल तो माघारी चंदनपुरीला. हे बी खरंच आहे ग, पर म्या उगा पुन्हा तंटा नग म्हणून नुसतं म्हणलं. आता तू देवासनी विचारलंच आहे तर बघू ते बी काय म्हणत्याल. त्यांच्या मनात असलं तर ते धाडतील बी सांगावा. धाडतीलच सांगावा. मागल्या वेळेला बी त्यांची बाची भेट झाली नव्हती.
अगं इतकं वरीस तेव्हा आपल्याकडे वस्तीवर राहिला आहेत. त्यासनी बाबद्दल वस्तीवरल्या लोकांबद्दल प्रेम आहे. अगं मला तर म्हणले होते का जमल तसं वस्तीवर बी जाऊ, तेव्हा मला नाही वाटत ते नाही म्हणत्या. तसं झालं तर चांगलंच आहे बघ. पर म्हाळसाताईंचं भ्या वाटतंय इतकंच.